काय झालं ते आठवायचा प्रयत्न करतोयस ना? मी खूप केलं, काहीच आठवलं नाही, पण काहीच समजत नाही. मला जाणवला तो फक्त स्पर्श. माझ्या अंगातला प्रत्येक कण अन कण जुन्या आठवणी जाग्या झाल्याचं सांगतोय. प्रिया, काय झालं? पश्चाताप होतोय, पण आपल्यासाठी हे सगळं नवीन नाहीये, नाही का? गप्प बस. हेच करत आले कायम. तुला जेव्हा तुझं सुख हवं होतं तेव्हा ओरबाडून घेतलंस माझ्याकडून, तेव्हाही गप्पच बसले. जेव्हा तुझ्या मनात आलं तेव्हा पाठ फिरवलीस, तेव्हाही काही बोलले नाही. मग आता सुद्धा आय जस्ट शट अप. नाही नाही विहंग भाऊजी, टेन्शनचं तसं काही कारण नाहीये. मला काय वाटलं हे तुमच्याकडे आले असतील म्हणून मग मी तुम्हाला फोन केला. एनिवे, आमच्या शेजारच्या बंगल्यातले देशमुख पत्ते खेळायला बसायचं म्हणत होते. बहुधा हे त्यांच्याचकडे गेले असतील. मी एक काम करते, तुम्हाला नंतर करते फोन. हा, ओके, बाय. वहिनी, दादांना शोधताय? वहिनी, माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नका, पण तुम्ही काळजीत दिसलात म्हणून मी विचार. बाय द वे, प्रियाला विचारून बघा, तिला कदाचित माहिती असेल. वहिनी, गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही आत निघून आल्यानंतर मी दादांना प्रियाशी काहीतरी बोलताना पाहिजे म्हणून फक्त सांगितलं की तिला विचारून बघा. तिला सांगून गेले असतील कदाचित कुठे गेले ते. धुळवडीच्या दिवशी मुधोळकरांच्या घरात दिवाळीचे फटाके फुटणार आहेत. धडा! मंजिरी, मंजिरी, अगं मला कळलंच नाही आम्ही दोघं कसे ज्या रूम मध्ये कसं आलं. आम्हाला खरंच हा सगळा चावटपणानं विहंगच असणार. त्यानेच मला भांग पाजले आणि मला आत्ता सुद्धा थोडस घरगरल्यासारखं. I'm sorry. मंजिरी, ऍक्च्युली मी हिला मी गिझर ऑन करते, तुम्ही अंघोळ करून घ्या. मंजिरी,
जेवून घ्या. मंजिरी प्लीज प्लीज अशी न बोलता जाऊ नकोस. हे बघ, मी प्रियाच्या खोलीत होतो. मी तुम्हाला काही म्हणाले का? मग म्हण ना, काहीतरी बोल मंजिरी, प्लीज. अशी गप्प नको राहूस. तू तुझा राग, संताप, द्वेष सगळं बाहेर काढ मंजिरी, प्लीज. ओरड माझ्यावर, बोल तू. कशाला कशाला रागवायचं मी तुमच्यावर? हा, आता दुपारी होळी खेळून आल्यानंतर घरात सगळे होते, पण तुम्ही कुठे दिसतच नव्हतात मला. तेव्हा काळजी वाटली मला तुमची. पण आता मला कुठलीही काळजी वाटत नाही, कारण तुम्ही माझ्या समोर आहात. त्यामुळे मला रागवायची काही गरजच नाहीये ना. मंजिरी, मी इतका वेळ प्रियाच्या खोलीत होतो, तिच्या बरोबर. त्याबद्दल तुला काहीच म्हणायचं नाही? त्याबद्दल काय? तुम्ही तिथे काय करत होतात हे जाणून घ्यायची गरज नाही वाटत मला. कारण माझा विश्वास एवढा स्वस्त आणि तकलादू नाहीये. हा, आता नशेच्या भरात तुम्हाला भान नसेल राहिलं, अनेकांना राहत नाही, ठीक आहे. पण म्हणून एवढ्याशा गोष्टीवरून मी संशयाचं टोक गाठीन असं वाटलं तुम्हाला? फक्त हे पुन्हा होऊ देऊ नका एवढंच. मंजिरी, तू इतरांवर विश्वास ठेवणारी लोक जगाला मूर्ख वाटतात. माझ्याबद्दल अनेकांना असंच वाटत असेल, पण मी जगाची पर्वा करतच नाही. कारण इतरांवर विश्वास ठेवण्यासाठी आधी तुमचा स्वतःवर विश्वास असायला लागतो ना. आणि माझा स्वतःवर आणि तुमच्यावर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. आणि हा माझा मूर्खपणा नाहीये, ही ताकद आहे माझी. आणि ही ताकद मला तुमच्यामुळे मिळाली. जी लोक विश्वास नाही ठेवू शकत ना, ती कम नशिबी असतात. पण मी कम नशिबी नाहीये, कारण माझं नशीब तुमच्याशी जोडलं गेलंय. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही माझ्या प्रेमाला, माझ्या विश्वासाला कधीच तडा नाही जाऊ देणार. चला, जेवून घ्या तुम्ही. चला. प्रिया, प्रिया, ए प्रिया. काय? अगं काय? कसला गोंगाट नाही, आरडाओरडा नाही, गडबड नाही. परत एकदा फुसका बार लावलास ना? बस. नेत्रा आरडा ओरडा करायला, तमाशा करायला ती काय सत्यजित आहे? ती तमाशा करण्यापेक्षा स्वतःला त्रास दे. पण स्वतःला त्रास दिला की अल्टिमेटली तो सत्यजितलाच होणार ना, कारण त्यांचं दोघांचं प्रेम आहे ना एकमेकांवर. करेक्ट आहे. हे बघ येड, होळी संपली, धुळवड उलटली, आत्ता विश करायला फोन करतायत.
लवकर फोन उचल, नाही तर शिमग्याचं सोंग घेऊन दारात उभं राहील रात्री बोंब मारत. हो उचलते. नेत्रा, आता माझा ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स बघ. ओके. हाय मिस्टर होळकर, कुठे होतात तुम्ही? मी केव्हापासून तुमच्या फोनची वाट बघतेय. मी म्हंटल आत्ता कराल, नंतर कराल. होळी संपल्यानंतर फोन करताय तुम्ही. How was celebration? How was your celebration? हा काय प्रश्न झाला का मिस्टर होळकर? फक्त तुमच्याच आठवणीत मी. माय मेमरी म्हणजे तुम्ही रंग खेळलाच नाहीत का काय? रंग जी तुमच्याच रंगात रंगून गेली, ती दुसऱ्या कोणाबरोबर काय रंग खेळणार मिस्टर होळकर? असं मग तुम्हाला काय जुळी बहीण आहे का? काय जुळी बहीण? हं? मला कोणी जुळी बहीण नाहीये. नाही, अजिबात नाही. असं कसं? तुम्हाला जर जुळी बहीण नाही, मग मुधोळकर सोबत रंगपंचमी कोण खेळत होत? तुमची झेरॉक्स सिस्टर. मिस्टर होळकर नाही, ते ऍक्च्युली काय झालं, मी मोतीवाल्या बाई. तुम्हाला माहितीये की नाही माहित नाही, पण आम्ही फार डेंजर माणूस आहे. हो, आम्ही अतिशय डेंजर माणूस आहे. तेव्हा फोन ठेवा आता. एक मिनिट मिस्टर होळकर, मी काय म्हणते ऐकून तर घ्या. मला एवढंच म्हणजे यू प्लीज शट अप. प्रिया, तुमने अभी हमारी दोस्ती देखी है. हॅलो मिस्टर होळकर. मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती वो तरसे मुझे गम देने वाली तू खुशी को तरसे. मंजिरी, तू नेहमी म्हणतेस की मी तुझी ताकद आहे, पण हे खरं नाहीये मंजिरी. तू माझी ताकद आहेस. तू मला ताकद दिलीस तुझ्या विश्वासाला पात्र ठरण्याची. देवा, पोरग पाया पडलं तुझ्या. तोंड भरून आशीर्वाद दे. भांग पिऊन भागलं, आता देव पूजेला लागलं. रागव नको, रागव नको. अरे मी स्तुती केली तुझी, मानलं आपण तुला, मानलं. मुधोळकरांची परंपरा राखलीच बाबा तू. वा, झकास, एकदम झकास. हे बाप से बेटा सवय निघाले की. कारण याच हाताने त्या मोहितेबाईच्या चिकण्या पोरीला उचललंस, आता त्याच हाताने देवाची पूजा करतोय. वा, मानलं रे बाबा तुला, मानलं आपण. म्हणजे आधी शान घ्यायचं,
आणि वर शुद्ध होण्यासाठी गोमूत्र प्यायचं. अरे माझे मी पुढे गेलोस की तू. तुझं गटार बंद कर, कळलं ना? आपलं गटर बंदच आहे बाबा, आपलं गटर बंद आहे. काय म्हणा मागली तुला काल तू त्या मोहिते बाईच्या चिकण्या पोळीला उचलून कडवर घेतलीस. आपण बोललो का कुठं? बोललो का? नाही. मग आपली आळीमिळी गुपचिळी आणि अंत्याच्या तोंडात भांगाची गोळी. ए नेत्रा, नेत्रा हात जोडते तुझ्या समोर, हवं तर पाया पडते, पण प्लीज माझ्या बरोबर त्या दादा होळकरकडे चल. हे बघ त्याला पटवणं खूप गरजेचं आहे अगं. मग जा ना. अगं मी काय पदर धरून ठेवलाय तुझा? मी नाही म्हणलंय जायला. जा आणि माफी माग त्याची, पटव त्याला. मी काय करणार आहे येऊन तुझ्या बरोबर? आणि तसंही पिया, कसं आहे ना, माझ्याकडे खूप अक्कल आहे, पण ती नको तिथे वापरते ग मी. तूच म्हणालीस की नाही. मग आता समजा आपण दादा होळकरकडे गेलो आणि मी माझी अक्कल नको तिथे वापरली, प्रॉब्लेम तुलाच होईल ना. त्यामुळे तू एकटीच. नेत्रा बास झालं आता, किती ऐकवशील? हे बघ ही वेळ वाद घालायची नाहीये. आपण जर दादा होळकरला एवढं पटवून दिलं ना की त्या दिवशी सत्यजितनी मुद्दामून जबरदस्ती मला भांग पाजली आणि म्हणून मी नशेत होते, तर सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. चल ना बाई, प्लीज एवढं कर ना माझ्यासाठी. आली अक्कल आता. त्यावेळेला नसता शहाणपणा करायला सांगितला कुणी होता तुला? हे बघ प्रिया, मी कुठे अगं तुझ्या एवढी हुशार आहे? तुझ्या समोर मी म्हणजे किस झाड की पत्ती, किस खेत की मुली. मला काहीच करता येत नाही अगं. कसे प्लॅन्स बनवतेस मस्त मस्त, आणि मग ते असे फसतात, माती खाते. पण कसं आहे, तू या खेळातली मातब्बर खेळाडू आहेस. सो जा आणि खेळ तुझा खेळ. नेत्रा, कारण कसं आहे ना प्रिया, मला बाकी काहीही कळत नसेल ना, तरी एक गोष्ट नक्की कळते की वाघ भुकेला असेल ना, तर ती वेळ जाऊन त्याच्याशी शेकहँड करायची नसते. त्यामुळे मला ह्याच्यातनं बाहेर ठेव आणि तुला काय करायचंय ते कर. हा, अगं तू असं काय बोलतेस नेत्रा? मी काय एकटी जाऊन तिकडे? आवाज नाही चढवायचा माझ्यावर. ऐकून घेते म्हणून माझ्याच खोलीत येऊन माझ्याच वरती आरडाओरडा करायचा नाही. स्वतः घातल्यास ना गोळ, आता निस्तर मग. हे बघ, तुला काय करायचंय ते कर. जा, गाणी म्हण, नाच, त्या तांबड्या बाबाची भजनं गा, काहीही कर. मला या सगळ्या लफड्यातून बाहेर ठेवायचा प्रिया. मला तुमच्या बरोबर भरडलं जाण्यात काहीही इंटरेस्ट नाही. हा, निघ, जा तू बाई. बघा आता आपल्या कर्माची फळ.